हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज गणेश चतुर्थी निमित्त मी गणपतीचे आवडते मोदक बनवणार आहे. तर मी इथे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतले. अर्धी वाटी तूप मी पहिले कढईत गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये 2 वाट्या, ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलंय. गव्हाचं पीठ जाडं वगैरे असं काही नाही, साधं आपण ज्याने चपात्या करतो तेच पीठ आपण इथे वापरलंय. तर 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि पीठ छान आपण तुपावरती ना मस्तपैकी भाजून घेणार आहे बघा. आणि कढई मी नवीन घेतली, कढई खूप छान आहे, त्यामुळे काय त्रास होत नाहीये पीठ लागायचं वगैरे. छानपैकी पीठ भाजलं जात आहे आपलं. तर आता आपण पीठ भाजून घेऊया. 10-15 मिनिटं मला पीठ भाजायला लागलेत. इथे मी स्लो गॅस ठेवलाय, मंद गॅसवरती आपण हे पीठ भाजून घेऊया. तर बघा कसं छानपैकी कलर यायला लागलाय. पिठाचा कलर आपणआप चेंज व्हायला लागलाय आणि पीठ बघा कसं हलके हलके ना लालसरपणा येत राहतोय पिठाला. जसं जेव्हा तुमचं पिठाला खालून असं थोडंसं हलकं हलकं लालसर यायला लागेल ना, तर समजायचं की आपलं पीठ भाजून झालेलं आहे. मग आपण काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आई पण चेक करते हे पीठ बरोबर आहे का, झालंय का. तर घरातलं आपल्याला कसं करायचं आहे, बाहेरनं खवा आणून वगैरे असं कुठलं खर्चाचं काम नाही करायचं. ज्या घरात वस्तू आहेत ना त्यापासूनच आपण हे मोदक बनवणार आहोत, घरात जे इझिली अवेलेबल होईल असं. म्हणून मी इथे खव्याचे मोदक नाही दाखवले, काजूचे मोदक नाही दाखवले. घरात इझिली अवेलेबल असतील अशा वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत. यात मी काजू, बदाम, पिस्ता टाकलाय, पण ते माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता जाडसर कापून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर बारीक बारीक असं श्रेडेड कापतो तसंही कापू शकता. तर जरा दाताखाली आला तर खूप छान लागतो लाडूमध्ये किंवा मोदकामध्ये. तर मी थोडासा जाडसर कापून घेतलेलं आहे. तर आता आपण आज ना इथे मोदकामध्ये आपण याचा साखरेचा वापर नाही करणार आहे. आपण इथे हेल्दी ऑप्शन निवडलाय, आपण गुळाचा वापर करणार आहे. तर इथे मी 1 टेबलस्पून ऑइल घेतलं, तूप घेतलं सॉरी मी इथे 1 टेबलस्पून तूप घेतलंय. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ना मी डिंक असतो ना आपला गोंद डिंक भाजून घेते. तर डिंक असा पसरवायचा पहिलेच, नाहीतर तो एकत्र जुळतो आणि मग बरोबर तळला जात नाही. तर आता आपण डिंक मस्तपैकी फुलवून घेऊया तुपामध्ये. डिंक खूपच हेल्दी असतो कमरेसाठी वगैरे. आणि आता आपण ना इथे डिंक आपला झालाय तळून, तर मी काढून घेतला तो. आणि 3/4 बाउल जॅगरी, म्हणजे एका वाटीला थोडासा कमी असा गूळ आपण इथे वितळवून घ्यायचा आहे. आपल्याला याचा पाक नाही बनवायचा, आपण फक्त हा वितळवला. आता ह्याच्यामध्ये जे आपण पीठ भाजून जे पीठ बाजूला केलेलं आहे ना ते मिक्स करणार आहे. ते पीठ मिक्स करायचं. त्याच्या पहिले आपण ना डिंक वाटीने तोडून घेतला. तो डिंक सगळा तोडला आपण, फुललेला होता तो. आणि इथे 1 टीस्पून आपण हे टाकले, काय बोलतात त्याला, 1 टीस्पून आपण वेलची पावडर टाकली, इलायची पावडर आपण केलेली आहे ती टाकली. आणि हे सगळं पीठ आता जे भाजलेलं ते टाकून घेतलं. त्यातच इलायची पावडर पण मी मिक्स केलेली. आणि तो जो डिंक आपण तळला तो पण क्रश करून यात मिक्स केलाय. म्हणून जरा जाडसरपणा तुम्हाला वाटेल, कारण आपण एकदम डिंक चुरा नाही केला, एकदम त्याची पावडर नाही बनवले, थोडा थोडा अख्खा अख्खा ठेवला. तो दाताखाली आल्यावर खूप सुंदर लागतो. तर आता आपण काय करूया, हे बघा मोदकाचे साचे घेतलेत
आणि आता हे गरम गरमच असं थोडं मोदकाचं सारण जे झालेलं आहे आपलं ते भरून घ्यायचं. हे बघा पूर्ण पूर्ण भरायचा मोदक, नाही तर काय होतं टोकाला पीठच नसतं. टोकापासून भरून घ्यायचं पहिले, कारण ते चांगले दिसत नाहीत मग टोकावरती नसेल तर. आणि हे बघ आपला छान इझिली मोदक निघालेला आहे. तर बरेच वेळा काय होतं की आपण जेव्हा सारण काढून म्हणजे पीठ जे आहे ते भाजलेलं आपण ठेवतो आणि थोडं थंड झालं ना की मग त्याचे गटळ्या गटळ्या वरतात. कुठल्या वेळेला की तुमचं मोदक पण होणार नाही आणि लाडू पण होणार नाही. तर अशा वेळेला घाबरायचं नाही, मिक्सरमध्ये चालवून घ्यायचं, ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, नाही तर गरम करायचं. जे पण ऑप्शन तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे मी पटापट पटापट सर्व मोदक करून घेतले. पिस्त्याचे काप मी बारीक पिस्त्याचे काप बनवले. ते काप मी साईडला अशा साच्यात टाकले आणि वरून हे जे सारण आपण केलंय ते भरलं आणि मोदक करून घेतले. अशा प्रकारे माझे मोदक झालेले आहेत. तर या गणेश चतुर्थीला तुम्ही सुद्धा हे मोदक बनवून बघा. आणि जर माझी रेसिपी आवडली तर मला कळवायला विसरू नका. रेसिपीला शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.